त्यांना सुद्धा आपल्याला देता येईल. ओके, सो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. आता सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला लॉटरी मेथड माहित आहे का? तर लॉटरी मेथड मध्ये काय करतात की एक लॉटरी जी असते त्या लॉटरीचे 2 पार्ट करतात विथ सेम नंबर, बरोबर ना? एक जो नंबर असतो ते म्हणजे ऑर्गनायझर जे असतात ते स्वतः त्यांच्याकडे अवेलेबल असतो, ऑर्गनायझर आणि तुमचा जे तुम्ही लॉटरीचं तिकीट विकत घ्याल ते. आणि दुसरा जो पार्ट असतो तो दुसरा पार्ट म्हणजेच काय की तो तुम्हाला त्याची रिसिप्ट देतात. ओके, सो लास्टला काय करतात, ज्यावेळी लॉटरीचा तो पिरियड म्हणजे तिकीट विक्रीचा पिरियड संपल्यानंतर काय करतात, ते जे त्यांच्याकडे जो पार्ट असतो म्हणजे त्यांच्याकडे जे नंबर असतात ते शफल करतात म्हणजे काय, ते मिक्स करतात. ओके, आणि मिक्स करून ते काय करतात की रॅन्डमली कोणतीही एक चीट त्यामधून किंवा एक तिकीट जे आहे ते तिकीट त्यामधून ड्रॉ करतात म्हणजे काढतात. ओके, आणि हे काढल्यानंतर ते जे काही म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे काय ना, तर लॉटरीचे जेवढे तिकीट्स आहेत 10,000 असतील 20,000 असतील. ओके, सो ते हे 20,000 तिकीटचे नंबर म्हणजे आपलं पॉप्युलेशन असतं. आता त्यातून आपल्याला किती 10 प्राइजेस काढायचे असतील तर आपल्याला 10 हे काढावे लागतील, काय तिकीट्स ड्रॉन करावे लागतील. आणि ती 10 तिकीट्स ड्रॉन केलेली म्हणजे सॅम्पल असणार आहे. ओके, सो हे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचं उदाहरण आहे. आता रॅन्डम म्हणजेच काय, तर शफलिंग करून कोणताही बयास न ठेवता, ओके, जे काही आपण अनबयास्डपणे किंवा फेअरली जे आपण हे करतो, काय तिकीट ड्रॉन करतो, तर तिकीट ड्रॉन करण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणायचं आहे, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. आता ही लॉटरी मेथडचं झालं. या दुसरी गोष्ट मी आपण काय सांगू शकतो, आपल्या कॉलेजमध्ये जवळजवळ 800 विद्यार्थी आहेत. मला किती एक पथनाट्य करायचं आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठी मला काय करायचं आहे की स्टुडंट सिलेक्ट करायचे. ओके, आता स्टुडंट सिलेक्ट करत असताना एक तर 2 वे होऊ शकतात. एक म्हणजेच काय की कंपल्सरी सगळ्यांना काय करायचं, एखादा ऍक्ट द्यायचा. ऍक्ट दिल्यानंतर त्याच्यावर ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल त्याला सुद्धा घेऊ शकतो. किंवा दुसऱ्या वेने मी काय करू शकतो की फॉर एक्झाम्पल कोणतीही 10 मुलं मला सिलेक्ट करायची आहेत. तर 10 मुलं सिलेक्ट करत असताना 800 पैकी 10 मुलं सिलेक्ट करत असताना कोणतीही मी काय करणार, प्रत्येक व्यक्तीला एक नंबर असाइन करणार, 1 2 3 4 असं 800 पर्यंत. आणि त्या 800 मधून काय करायचं, 1 to 800 अशा चिट्स तयार करायच्या. त्या चिट्स तयार केल्यानंतर एक मिक्स करायच्या. मिक्स केल्यानंतर पुन्हा परत त्याच्यातून 10 आपल्याला चिट्स ड्रॉन करायचे आहेत. आणि त्या 10 चिट्स ड्रॉन केल्यानंतर जे काही नंबर येतील ते नंबर म्हणजेच काय असणार आहेत, माझे सिलेक्शन असणार आहे, बरोबर ना? आणि त्या सिलेक्शनलाच आपण काय म्हणणार आहोत, सॅम्पल. आणि सॅम्पल ऑफ साईज, आणि त्या सॅम्पलची साईज किती असणार आहे, 10. पॉप्युलेशन साईज किती असणार आहे, 800 स्टुडंट्स आहेत म्हणून. ओके, सो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग सुद्धा असंच आहे. या नोट्स तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नीट म्हणजे नेक्स्ट लेक्चरला अगोदरच थोडंफार वाचत चला, म्हणजे ते पद्धतशीर तुम्हाला समजेल. आणि किंवा न समजलेल्या गोष्टी तुम्ही लेक्चरला विचारू शकता. ओके, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग SRS, याचं ऍब्रिव्हिएशन जे आहे ते SRS इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमन, हे मोस्ट आहे, मोस्ट कॉमन मेथड ऑफ ड्रॉइंग सॅम्पल फ्रॉम पॉप्युलेशन. इन दिस मेथड सॅम्पल इज ड्रॉन युनिट बाय युनिट विथ इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन. आता इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही किती व्यक्ती आहात आता SYBSE क्लासमध्ये, सपोज 10 विद्यार्थी आहेत. ओके, SYBSE क्लासमध्ये मला काय करायचं आहे, एक विद्यार्थी निवडायचा आहे. ओके, एक विद्यार्थी इंटर्नशिप साठी निवडायचा आहे, फॉर एक्झाम्पल फॉर हायर एज्युकेशन. ओके, किंवा ऍडव्हान्स्ड स्टडीजच्या इंटर्नशिपसाठी एक विद्यार्थी निवडायचा आहे. एक विद्यार्थी निवडत असताना मी काय करणार आहे, कुणालाही बयास करणार नाही. तुम्ही 10च्या 10 विद्यार्थी कशा आहात, माझ्यासाठी सेम लेवलला आहात, बरोबर ना? तो प्रत्येक व्यक्तीला सिलेक्ट होण्याची जे चान्सेस आहेत ते चान्सेस सेम असणार आहेत. तर प्रत्येक व्यक्तीला, एका व्यक्तीला सिलेक्ट होण्याचे चान्सेस किती असतील 10 विद्यार्थ्यांच्या पैकी, कोणी सांगू शकेल का?
अनम्यूट करून सांगा. आवाज येतो ना माझा? रिया, मृणाली? हा सर. हा, 10 विद्यार्थ्यांच्या पैकी प्रत्येक व्यक्तीला सेम चान्स आहे सिलेक्ट होण्याचा. तर एक विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? सिंगल स्टुडंट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? नाही सांगता येत. सो चान्स हा प्रत्येक हा सर 1/10. गुड, व्हेरी गुड. सो प्रत्येक 10 जर विद्यार्थी असतील तर 10 विद्यार्थ्यांच्या पैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1/10. 2 विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 2/10. 3 विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 3/10. ओके, सो अशा प्रोबॅबिलिटीज असणार आहेत. म्हणजेच काय? इक्वल चान्स ऑफ ऑकरिंग. थर्ड विद्यार्थी असं म्हणत नाही आहे. 3 विद्यार्थी सॅम्पल मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी. 3 विद्यार्थी म्हणजे काय? फर्स्ट आला, सेकंड आला, थर्ड आला, किंवा सेकंड, थर्ड, फोर्थ असे आले तर 3 विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 3/10 येणार. एक विद्यार्थी सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 1/10 येणार. लक्षात आलं ना? सो आता यामध्ये इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन of each unit at each draw, therefore simple random sampling is a method of selecting small number of units from population with large number of units. म्हणजेच काय? सॅम्पल हे तुमचं स्मॉल नंबर ऑफ युनिटचं असतं आणि पॉप्युलेशन हे लार्ज नंबर ऑफ युनिट्सचं असतं. ओके, बाय गिव्हिंग इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल युनिट्स. प्रत्येक युनिटला इक्वल प्रोबॅबिलिटी म्हणजे कोणत्याही प्रकारचा बायसनेस तिथे नसणार आहे. ओके, सो फेअरली ड्रॉ. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ सिंपल रॅन्डम. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंगचे SRS चे 2 टाइप आहेत. एक सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट आणि सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. आता मी तुम्हाला लॉटरी मेथडचं पुन्हा एकदा उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 100 लॉटरी तिकीट्स आहेत. ओके, 100 पैकी मला 5 प्राइजेस ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे 5 नंबर काढायचे आहेत. तर पहिला नंबर मी काय काढला की 10 आला. पहिला नंबर किती आला? 10. दुसरा नंबर आला 32. ओके, तिसरा नंबर आला फॉर एक्झाम्पल 20. 10, 20, 32 हे 3. सपोज काही उदाहरणासाठी मी 5 ऐवजी 3 घेतो. ओके, 10, 20, 32. आता हे तिन्ही नंबर कसे आहेत? वेगवेगळे आहेत, बरोबर ना? म्हणजेच काय? तिन्ही नंबरना सेम प्राइस मिळालेलं नाही आहे. ओके, सो याला काय म्हणायचं? सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. सेम प्राइस मिळालेलं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केले मी? 100 तिकीट पैकी ज्यावेळी माझ्याकडे 10 हा मी पहिल्यांदा काय केला? तिकीट नंबर ड्रॉन केला, म्हणजे त्यातून सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्यानंतर तो बाजूला ठेवला. म्हणजे माझ्याकडे बकेटमध्ये टोटल नंबर ऑफ तिकीट्स किती शिल्लक राहिले? टोटल नंबर ऑफ तिकीट्स किती शिल्लक राहिले? 97. एक 10 हा तिकीटचा नंबर मी एक सिंगल बाहेर काढला. मग 100 पैकी किती शिल्लक राहिले? 99. ओके, ओके, 99 मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता? की 99 मध्ये इक्वल प्रोबॅबिलिटी मिळणार. ओके, ज्यावेळी 100 तिकीट होते त्यावेळी एक सिंगल तिकीट ड्रॉन करण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/100 होती. आता शिल्लक माझ्याकडे किती आहेत? 10 मी बाजूला ठेवलेला. 10 बाजूला ठेवल्यानंतर 99 शिल्लक आहेत. त्या 99 मध्ये जर एक तिकीट ड्रॉन करायचं असेल तर मला किती चान्सेस असणार आहेत ते? म्हणजे प्रोबॅबिलिटी किती असणार आहे?
1/99. त्यानंतर सपोज किती आला 20 आला, तो 20 नंबर सुद्धा मी काय केला त्यामधून बाहेर ठेवला. ओके, म्हणजे त्यामधून रिमूव्ह केला बकेटमधून रिमूव्ह केल्यानंतर रिमेनिंग तिकीट्स किती राहिले 98. बरोबर ना. 98 शिल्लक राहिल्यानंतर परत त्यामधून अजून एक नंबर सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 1/98. म्हणजेच काय सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये ज्यावेळी आपण तिकीट किंवा नंबर सिलेक्ट करतो किंवा सॅम्पल युनिट सिलेक्ट करतो त्यावेळी ते सॅम्पल युनिट काय करायचं आहे पॉप्युलेशन मधून रिमूव्ह करायचं. ओके, रिमूव्ह केल्यानंतर रिमेनिंग जे पॉप्युलेशन राहतील, म्हणजे सपोज जर पॉप्युलेशन मध्ये कॅपिटल एन युनिट असतील तर फर्स्ट ड्रॉला एक युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/N राहणार. ओके, सेकंड ड्रॉला सेकंड युनिट सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/N-1. थर्ड युनिट 1/N-2, 1/N-3. nth युनिट स्मॉल nth युनिट जर सिलेक्ट करायचं असेल तर ती किती असणार आहे 1/N-N. ओके, सो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये काय करायचं आहे पॉप्युलेशन मधून सिलेक्ट झालेले जे काही युनिट आहेत ती रिमूव्ह करायचे आहेत. ओके, आणि परत पुन्हा इक्वल चान्स द्यायचा. तसं सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट मध्ये त्याच्या अपोजिट होतं. म्हणजेच काय की विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय की एखादं पॉप्युलेशन मधील युनिट ड्रॉन केलं की ते परत त्या पॉप्युलेशन मध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते परत सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी येईल. आणि सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट मध्ये फर्स्ट युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही किती असणार आहे 1/N. त्यानंतर रिप्लेस करणार आहे आपण, बरोबर ना. पॉप्युलेशन मध्ये ते युनिट काय करणार आहे परत रिप्लेस करणार. रिप्लेस केल्यामुळे सेकंड युनिट सुद्धा येण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 1/N. गुड. आणि सगळी युनिट सॅम्पल मधली जे काही प्रत्येक युनिट रिप्लेस करणार असल्यामुळे आपण nth युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा कशी असणार आहे 1/N. सो इन द सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग each available unit small n has same chance of being selected at each draw, and a unit selected at each draw is removed from population before next draw is done. Then such sampling procedure is known as simple random sampling without replacement. Unit selected at a draw is removed from population. हे एक सिंगल सेंटेन्स म्हणजेच SRSWOR. आणि unit selected at draw is replaced in the population before next draw is done. In such case, such sampling procedure is known as simple random sampling without replacement. लक्षात आलं का. आपण आज कुठल्या शिकलेलो आहोत सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट आणि सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. ओके, आता एक डिझाइन आहे. कन्सिडर अ सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट हॅव्हिंग पॉप्युलेशन साइज म्हणजे पॉप्युलेशन युनिट किती आहे कॅपिटल N, स्मॉल n म्हणजेच काय सॅम्पल साइज. देन फर्स्ट युनिट I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ. याच्या अगोदर पण सांगितले मी SRSWOR मध्ये किती असणार 1/N. लक्षात आलं ना. ओके, सो 1/N जर असेल, आता इथे काय सांगितलं बघा I2 युनिट. ओके, I2th unit is selected at second draw given that I1th unit is selected at first draw. I1th unit is selected at first draw म्हणजे ही काय झाली कंडिशनल प्रोबॅबिलिटी झाली. आणि ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे कशी असणार आहे 1/N-1. लक्षात आलं ना. कारण यामध्ये I1 ऑलरेडी काय झालेला आहे सिलेक्ट झालेला आहे. I1 सिलेक्ट झाला की त्याला काय करतो आपण ह्या पॉप्युलेशन साइज मधून किंवा पॉप्युलेशन मधून रिमूव्ह करणार आहोत. एकदा रिमूव्ह झाला की तो I2 गिवन I1 इज इक्वल टू 1/N-1 म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती राहणार N-1.
सो I2 सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी तिथे किती राहणार आहे n-1. इथे काय सांगितलं बघा. सो I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉ. I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉ सांगितलं. सेकंड ड्रॉ सांगितलंय, पण इथं काय सांगितलंय का की फर्स्ट ड्रॉला कुठला युनिट सिलेक्ट झालेला आहे हे अजिबात सांगितलेलं नाही. मार्जिनल प्रोबॅबिलिटी. मार्जिनल प्रोबॅबिलिटी सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट किंवा विदाउट रिप्लेसमेंट मध्ये ही 1/n असते. ओके. यामध्ये काय सांगितलंय बघा. I3 युनिट सिलेक्टेड ऍट थर्ड ड्रॉ गिव्हन दॅट I1 and I2 युनिट्स आर ऑलरेडी सिलेक्टेड, आणि यामध्ये 2 युनिट ऑलरेडी सिलेक्टेड असल्यामुळे पॉप्युलेशन साईज मधून 2 काय होणार आहे वजा होणार आहेत. 2 वजा झाल्यानंतर I3 युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी 1/n-2 राहील. लक्षात आलंय का? समजले काय? ओके गुड. सो P2 ऑफ I1 म्हणजेच काय की I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉ. ही जी आहे ते इथं दिलेलं आहे. I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉ. कंडिशनल प्रोबॅबिलिटीच्या रूल नुसार ही प्रोबॅबिलिटी अशी येते बघा. I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉ गिव्हन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ. गिव्हन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ into probability that it is not selected at first draw. So probability of I1 unit is selected at second draw is 1/n. But not selected at first draw किती येणार आहे 1-1/n. किंवा I1 unit is selected at first draw किती आहे 1/n. So I1 unit is not selected at first draw ची probability कशी असणार आहे कॉम्प्लिमेंट असणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय सांगतो, एक हेड किंवा टेल मिळेल आपल्याला. काय मिळेल? हेड किंवा टेल. कधी? कॉइन टॉस केल्यानंतर. बरोबर ना? सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग टेल. बरोबर ना? आपल्याकडे ऑब्झर्वेशन कुठली कुठली असणार आहेत? एकतर हेड किंवा टेल. म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड म्हणलं काय, किंवा हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी म्हणलं काय, किंवा टेल न मिळण्याची प्रोबॅबिलिटी. टेल न मिळणे म्हणजेच काय? हेड मिळणे. बरोबर ना? सो त्याच पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग I1 युनिट इज सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ ही 1/n असेल, तर टोटल प्रोबॅबिलिटी ही 1 असते, आणि I1 इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ ती प्रोबॅबिलिटी किती असणार आहे 1-1/n. सो 1-1/n म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट इट इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ ही इथे दिलेली आहे. ओके. आणि P2 I1 गिव्हन इट इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ म्हणजे सेकंड ड्रॉला I1 सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी गिव्हन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ. म्हणजेच काय? फर्स्ट ड्रॉला दुसराच कुठला तरी युनिट सिलेक्ट झालेला आहे. दुसरं युनिट जर सिलेक्ट झालं असेल तर कॅपिटल N मधून किती जाणार बाहेर? एक युनिट बाहेर जाणार. म्हणून ती प्रोबॅबिलिटी किती येणार 1/n-1 जशी इथं दिलेली आहे. ओके. सो 1/n-1 इंटू 1-1/n ही जर प्रोडक्ट जर केला तर आपल्याला काय मिळेल 1/n. ओके. सो दिस इज P2 ऑफ I1 इज इक्वल टू 1/n. ही सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये करताय. ओके. So consider a simple random sampling, capital N population size, small n sample size. Then in general pk of ik given that I1 I2 ik-1 is equal to किती मिळणार आहे आपल्याला 1/n-k+1 जी आपण इथं दिलेली आहे. ओके. याच्यावरून इन जनरल आपल्याला IKth ड्रॉला IK युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी गिव्हन दॅट I1 I2 ik-1 ऑलरेडी सिलेक्टेड असण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती इथं 1/n-k+1. n-k+1 म्हणजे काय येणार n-k-1 येणार. मायनस आत गेल्यानंतर प्लस होणार आहे. ओके. म्हणजे थर्ड ड्रॉला I3 युनिट सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे इथं n-3-1. ओके. n-3-1 म्हणजेच n-2. n-2-1 म्हणजेच -1. ओके.
सो तसंच इथं सुद्धा n मायनस के प्लस 1 हा इन जनरल फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. ओके, सो देन फॉर एनी सिक्वेन्स I1 I2 I1 इज नॉट इक्वल टू I2 इज नॉट इक्वल टू IN, कारण हे विदाउट रिप्लेसमेंट आहे, त्यामुळे हे I1 I2 IN हे सगळेचे सगळे काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. आणि एखादी सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही कशी आपण फाइंड आउट करू शकतो. आता ही सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, P ऑफ I1 किती 1/n, P2 ऑफ I2 गिवन I1 1/n - 1, I3 गिवन I1 I2 1/n - 2, सो 1/n - n - 1. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं 1/n - n, सॉरी, पण ते आता इथं काय होतं 1/n - 1, बरोबर ना, कॅपिटल N मायनस स्मॉल n - 1. आणि ही जी प्रोबॅबिलिटीचा प्रोडक्ट आपण जर कन्सिडर केला तर हा प्रोबॅबिलिटीचा प्रोडक्ट जो आहे तो साधारण फॅक्टोरियलच्या भाषेत जर लिहायचा जर झाला, I1 I2 IN can be selected by n factorial ways. Thus, the probability of sample I1 I2 IN is selected is n factorial. आता हे जे सॅम्पल आहे, हे जे सॅम्पल I1 I2 IN हे मी एक कन्सिडर केलेलं आहे. आता यामध्ये फर्स्ट ड्रॉला I1 सिलेक्ट होऊ शकतो, I2 सिलेक्ट होऊ शकतो, फर्स्ट ड्रॉला IN सिलेक्ट होऊ शकतो. असे टोटल नंबर ऑफ वेज किती असणार आहेत, तर n फॅक्टोरियल वेज असणार आहे. सो त्या n फॅक्टोरियल वेज ना इथं मल्टिप्लाय करायचं. ज्यावेळी फिजिकल क्लासेस चालू होतील, ऍक्च्युअल क्लासेस, त्यावेळी मी पुन्हा हे तुम्हाला डेरिव्हेशन मी पुन्हा सांगेन की कसे येतं ते. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कॅपिटल N इज इक्वल टू 3 आहे, कॅपिटल N इज इक्वल टू 3 आहे, आणि स्मॉल n इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. स्मॉल n इज इक्वल टू किती आहे, 2. सो कॅपिटल N 3 म्हणजे काय, पॉप्युलेशन मध्ये युनिट किती आहे, 1 2 3. सॅम्पल कितीचं काढायचं आहे, 2चं, बरोबर. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स किती असणार आहेत, तर ती n फॅक्टोरियल वेज असणार आहे. टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स विदाउट रिप्लेसमेंट मध्ये किती असणार आहेत, किती असणार आहेत, टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स परवा काढले होते बघा, कॅपिटल N CN ना, टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स कॅपिटल N, येस, कॅपिटल N CN. ओके, सो कॅपिटल N CN आणि यामध्ये किती असतात, विथ रिप्लेसमेंट मध्ये n⁻n, बरोबर ना. येस. आता कॅपिटल N CN जे आहे, ओके, ते N CN मध्ये रिपिटेशन अलाउड केली. ओके, रिपिटेशन म्हणजे काय, 1 2 2 1, 1 2 एक सॅम्पल कन्सिडर केलं, 2 1 एक लिहू शकतो आपण, 1 3 एक लिहू शकतो, 3 1 एक लिहू शकतो. त्यानंतर फक्त 1 1 2 2 3 3 हे फक्त आपल्याला काय करायचे, त्यामधून रिमूव्ह करायचे. तर टोटल नंबर ऑफ वेज किती होतील, ते n फॅक्टोरियल वेज होतील. म्हणजेच किती होणार, स्मॉल n म्हणजे 2 फॅक्टोरियल वेज. 2 फॅक्टोरियल वेज कसे कसे होणार आहेत बघा, ते विदाउट रिपिटेशन मध्ये. विदाउट रिपिटेशन मध्ये किती वेज होणार बघा, 1 2 1, त्यानंतर 1 3 1 आणि 2 3 1, आणि कुठला राहतो, सो 2 फॅक्टोरियल म्हणजे 2च होणार ना. हो सर, येस. सो 2 वेज असे होणार आहेत की 1 1 2 1 3 आणि 2 3 एक सॅम्पल होईल ना. So here the sample I1 I2 IN can be selected by n factorial ways. Thus, the probability of sample I1 I2 IN is selected is n factorial. N factorial into probability of I1 I2 IN. So n factorial म्हणजे काय, आता एक सॅम्पल इथं आपण घेतलेला आहे. आता टोटल आपले सॅम्पल किती झाले, 3 झाले, बरोबर ना. त्यापैकी एक इकडे घेतलेला आहे आणि 2 नंबर ऑफ वेज जे आहेत ते 2 नंबर ऑफ वेज आपण इथं काय करणार आहोत, n फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2च, बरोबर ना. सो 2 वेज इथं येणार आणि ते सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही n फॅक्टोरियल इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ I1 I2 IN इतके येईल. ओके, सो n फॅक्टोरियल प्रोबॅबिलिटी ऑफ I1 I2 IN इथं आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ती कॅल्क्युलेट केलेली प्रोबॅबिलिटी कशी असणार आहे,
n 1 upon n into n minus 1 into n minus n minus 1. सो फॅक्टोरियल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना? हो सर. सर पण ते फॉर्म्युलाने काढलं ना, म्हणजे n ची n आहे ना, तर मग n फॅक्टोरियल डिवायडेड बाय म्हणजे NCR चा फॉर्म्युला लावला कॉम्बिनेशनचा, तर n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r होतं. बरोबर. 3C2 घेतलं ना, मग 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 मायनस 2, मग ते 3 फॅक्टोरियलच येतं, म्हणजे 3 येतात सर ते. हा, म्हणजे टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स 3 येणार की. आता आपल्याला काय करायचे, सॅम्पल सिलेक्ट करायचे. सॅम्पल टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स, टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स मधून आपल्याला एक सॅम्पल सिलेक्ट करायचं. ओके ओके, आणि ते नंबर ऑफ वेज सिलेक्टेड किती असणार आहे, n फॅक्टोरियल वेज असणार. ओके, सो 2 वेज. ओके, सो n factorial divided by this probability. ओके, n factorial into this probability, म्हणजे this probability म्हणजे 1 upon n into n minus 1, n minus 2, n minus small n minus 1. आणि ही केल्यानंतर आपण थोडी रिअरेंजमेंट करायची, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, ते जी प्रोबॅबिलिटी जी आहे ती प्रोबॅबिलिटी कॉम्बिनेशनच्या भाषेत लिहिता येईल. ओके, सो n फॅक्टोरियल n मायनस n फॅक्टोरियलने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, त्यामुळे हा कॅन्सल आउट होईल, त्यामुळे याचा काही इम्पॅक्ट याच्यावर येणार नाही प्रोबॅबिलिटीवर. पण यामध्ये n फॅक्टोरियल इंटू n मायनस n फॅक्टोरियल डिवायडेड बाय, हा म्हणजेच काय येणार बघा, n मायनस 1, n मायनस 2, n मायनस n मायनस 1, त्यानंतर n मायनस n मायनस n प्लस 1, n मायनस n प्लस 2, असं सो ऑन अप टू 3 to 1 पर्यंत. म्हणजेच हा डिनॉमिनेटरचा पार्ट जो आहे तो म्हणजे काय होईल, n फॅक्टोरियल होईल, आणि न्यूमरेटरचा पार्ट जो आहे तो n फॅक्टोरियल इंटू n मायनस n फॅक्टोरियल. जर हा रिव्हर्स केला, तर रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॅपिटल NCN. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल सिलेक्ट होण्याची, सिंगल सॅम्पल सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 1 अपॉन कॅपिटल NCN ही राहील. कधी, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. लक्षात आलं ना? ओके, so probability that particular sample of size n is selected from population of size capital N in SRSWOR is 1 upon capital NCN. यामध्ये अजून एक रिझल्ट बघायचा आपल्याला. इन SRSWOR, कॅपिटल N population size small n, sample size, probability that specified unit of a population is selected at any given draw is equal to the probability that unit being in selected at first draw. म्हणजेच काय की SRSWOR मध्ये प्रोबॅबिलिटी दॅट स्पेसिफाईड युनिट म्हणजेच काय, फिक्स युनिट केलेलं, युनिट ऑफ पॉप्युलेशन इज सिलेक्टेड ऍट एनी गिव्हन ड्रॉ, कोणत्याही ड्रॉला सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी, ओके, इज इक्वल टू द प्रोबॅबिलिटी दॅट युनिट, कोणतंही युनिट, आता इथं स्पेसिफाईड युनिट आहे आणि इकडं कोणतंही युनिट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ. आता कोणतंही एनी आर्बिट्ररी युनिट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ, याची प्रोबॅबिलिटी किती असते SRSWOR मध्ये, 1 अपॉन कॅपिटल N असते. एकदा का फर्स्ट युनिट सिलेक्ट झालं की सेकंड युनिट सिलेक्टेड, गिव्हन दॅट फर्स्ट युनिट ऑलरेडी सिलेक्टेड, ही प्रोबॅबिलिटी किती येणार आहे, 1 अपॉन n मायनस 1 येणार. ओके, आता यामध्ये मात्र जर ते फर्स्ट युनिट कोणतंही आर्बिट्ररी युनिट असेल तर त्याची सुद्धा प्रोबॅबिलिटी, ही सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी फर्स्ट ड्रॉला किती असणार आहे, ती 1 अपॉन कॅपिटल Nच असणार आहे. म्हणजे फर्स्ट युनिट सिलेक्ट झालं फर्स्ट ड्रॉला किंवा लास्ट युनिट सिलेक्ट झालं, त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 1 अपॉन N असणार आहे. ओके, सो कन्सिडर अ पॉप्युलेशन विथ कॅपिटल N युनिट्स, लेट सॅम्पल ऑफ साइज स्मॉल n इज ड्रॉन फ्रॉम पॉप्युलेशन बाय SRSWOR. आता ही जे वाक्य आहे ते प्रत्येक थेरमला आणि रिमार्कला सेम असणार आहे. population size having n units, capital N units, and sample size having small n units. Okay, then we know that any particular unit being selected at first draw, we have probability 1 upon n. So probability that specified unit is selected at first draw is 1 upon n. Suppose the specified unit is selected at rth draw,
then the probability that specified unit is selected at rth draw is product of probabilities of two events A and B, where A is specified unit is selected at rth draw given that it is not selected up to r minus 1th draw. r minus 1th draw पर्यंत ते सिलेक्ट झालेले नाही. आणि बी म्हणजेच काय, स्पेसिफाईड युनिट कॅनॉट बी सिलेक्टेड अप टू r minus 1th draw. म्हणजे हा सेकंड पार्ट जो आहे तो इथे घेतलेला आहे. सेकंड पार्ट म्हणजेच काय, स्पेसिफाईड युनिट इज सिलेक्टेड ॲट फर्स्ट rth ड्रॉ, हा फर्स्ट पार्ट, गिवन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड अप टू r minus 1th. ओके, सो ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण कशी लिहू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी, म्हणजे प्रोबॅबिलिटी कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे. कशा कशाची, स्पेसिफाईड युनिट सिलेक्टेड ॲट rth ड्रॉ गिवन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड अप टू r minus 1th ड्रॉ, आणि याची इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट नॉट सिलेक्टेड अप टू r minus 1th. ओके, ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/n minus r minus 1 कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण याच्या अगोदर सुद्धा SRSWR मध्ये बघितलेली आहे. आणि नॉट सिलेक्टेड ॲट r minus 1th ड्रॉ म्हणजेच काय, इट इज नॉट सिलेक्टेड ॲट फर्स्ट ड्रॉ, इट इज नॉट सिलेक्टेड ॲट सेकंड ड्रॉ, सो ऑन, इट इज नॉट सिलेक्टेड ॲट r minus 1th. फर्स्ट ड्रॉला सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी 1/1 minus n येणार, म्हणजेच n minus 1 डिवायडेड बाय n. बरोबर, त्याच्या अगोदर पण झाले बघा इथे. हा, इथे नॉट सिलेक्टेड ऍट फर्स्ट ड्रॉ 1/1 minus n. नॉट सिलेक्टेड ऍट सेकंड ड्रॉला काय ना 1 minus 1/n minus 2 येणार, n minus 1 येणार. बरोबर ना. नॉट सिलेक्टेड ऍट थर्ड ड्रॉ, फर्स्ट ड्रॉला सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी n बाय n म्हणजेच किती येणार, 1 minus 1/n. ही काय येणार 1 minus 1/n minus 1 ही, त्यानंतर 1/1 minus n minus 2, सो ऑन अप टू 1/1 minus n minus r minus 1, अशा गोष्टी पुढे पुढे येणार. आणि त्याचं जे अल्जेब्रिक काय म्हणतात त्याला, मल्टिप्लिकेशन जे आहे, ओके, ते मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर, हे सर्व मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला rth युनिट सिलेक्टेड ॲट rth ड्रॉ ही जी आहे, म्हणजेच काय, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं इथे घेतलेलं आहे, ते 1/n minus 1 इंटू r minus 1. आणि यामध्ये n minus 1 कॅन्सल होऊन जाईल, n minus 2 कॅन्सल होऊन जाईल. असं फक्त लास्टला हे सिलेक्ट केल्यानंतर n minus r minus 1 डिवायडेड बाय n शिल्लक राहील. ओके, सो या दोन्हींचा प्रोडक्ट घेतल्यानंतर आय थिंक इथे दिलेला आहे. सो हा काय आहे 1/n minus r minus 1 इथे डिरेक्टली घेतलेला आहे. यामध्ये n minus 1 डिवायडेड बाय n ही जी प्रोडक्ट जो आहे, हा प्रोडक्ट n minus r minus 1 हा तर 1/n फक्त शिल्लक राहिला होता, इथे डायरेक्टली लिहिलेला आहे. त्यामुळं 1/n आणि हा n minus r minus 1 एवढंच, दोनच राहतील. सो n minus 1 गेला, n minus 2 गेला, लास्टला n minus r minus 1 ला हा n minus r minus 1 जाईल, रिमेनिंग फक्त 1/n शिल्लक राहील. प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इज सिलेक्टेड ॲट rth ड्रॉ इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इज सिलेक्टेड ॲट फर्स्ट ड्रॉ. लेक्चर इथे संपणार आहे, मीटिंग एंड होईल. ओके, सो ज्या काही शंका आहेत त्या आपण उद्याच्या लेक्चरला सुरुवातीला बघू. ओके, हॅलो, येस, हॅलो. हा, उद्या बघू ना सकाळी. हा, येस सर, ठीक आहे. हा हा, उद्या सकाळी पहिल्या लेक्चरला बघू, कारण संपणार ते आता, आपल्या लेस दॅन 1 minute शिल्लक राहिला. हा, चालेल. हा, ज्या शंका आहेत त्या वहीच्या पेजवर लिहून